दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय भूलतज्ञ संघटना नाशिक व डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचेकरिता मुंबई नाका पोलीस स्टेशनला जीवन संजीवनी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। सदर प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय भूलतज्ञ संघटना नाशिकचे डॉक्टर अनिता नेहते तसेच डॉक्टर राहुल भामरे यांचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव, सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन परिस्थितीत व्यक्ती अत्यवस्थ झाल्यास तातडीने त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार देणे शक्य असलेल्या उपचाराबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षणाचा उद्देश प्रत्येक नागरिक जीवन रक्षक असा आहे। उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी या बाबतीत शास्त्रशुद्ध व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले। तसेच आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते याचे महत्त्व विशद केले। सदर प्रशिक्षण सत्रात उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना श्री नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मार्गदर्शन केले। सदर प्रशिक्षणासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, अंमलदार व गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते। आज माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी जीवन संजीवनी प्रशिक्षण हा उपक्रम राबवण्यात आला। सदरच्या उपक्रमासाठी भारतीय भूलतज्ञ संघटना नाशिक शहर व डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांच्याकडून तज्ञ डॉक्टर अनिता नेहते व राहुल भांबारे यांच्या मार्फतीने बाहुलीच्या रूपात, म्हणजे माणूस हा बाहुलीच्या रूपात कशा प्रकारे आपण त्याला प्रात्यक्षिक देऊ शकतो, CPR वगैरे याचं प्रशिक्षण देण्यात आलं। सदर प्रात्यक्षिक हे त्यांनी स्वतः करून दाखवलं व आमच्या अधिकारी, अंमलदार तसेच मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून करून घेतलं व त्यांच्याकडून आम्हाला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन मिळालं। काही दिवसापूर्वी आदिवासी भवन या ठिकाणी मोर्चा चालू होता। त्या ठिकाणी खूप गर्दी असल्याने सदर ठिकाणी एक महिला अचानक बेशुद्ध पडली। त्यावेळी महिला पोलीस सोनवणे यांच्या मदतीने तिला तात्काळ मदत देऊन आपण सिव्हिल हॉस्पिटल यासाठी उपचारासाठी पाठवले होते। परंतु त्यावेळी असं जाणवलं की तिला काय करावं, नेमकं काय समजत नव्हतं। परंतु सरांच्या संकल्पनेतून आज जे हे जीवन संजीवनी प्रशिक्षण आम्हास लाभलेलं आहे, त्यातून असं जाणवलं की हे प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे। म्हणजे जर एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली तर तिला आपण कशा प्रकारे प्राथमिक उपचार देऊन तिचं जीवन वाचू शकतो, हे ह्या प्रशिक्षणातून आम्हाला जाणवलं। CP सरांचं मी आभार मानतो आणि याच्यातून आम्हा अधिकाऱ्यांना, पोलीस अंमलदारांना एक जीव आपण कशा प्रकारे वाचू शकतो। तसेच मंडळाचे जे गणपतीचे कार्यकर्ते आहेत, जे आता गणपतीमध्ये खूप सारी गर्दी होते आणि त्या ठिकाणी देखील जर अचानक काय असा प्रकार घडला तर ते देखील या प्रशिक्षणातून त्यांना चांगलं मार्गदर्शन होईल आणि एखाद्याचा जीव वाचेल। मी CP सरांचं खरोखरच ही संकल्पना जी आपल्या आयुक्तालयात राबवली याबाबत मी त्यांचं खूप आभारी आहे आणि असंच वेळोवेळी आम्हाला वेगवेगळे प्रशिक्षण मिळत जावं अशी मी अपेक्षा करतो। सरांचे धन्यवाद मानतो। सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये राबवण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार सर यांचं मार्गदर्शन लाभलं। सदरचा कार्यक्रमासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव सर उपस्थित राहिले। त्यांनी देखील आम्हा अधिकाऱ्यांना, अंमलदारांना व गणपती मंडळाचे अधिकारी पद। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।